धुळे शहरातील देवपूर परिसरात एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। एका फौजी पतीने आपल्या पत्नीला कीटकनाशकाचं इंजेक्शन देऊन आणि डोक्यावर मारहाण करून निर्घृणपणे तिची हत्या केली। या अमानुष हत्येप्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याची प्रेयसी आणि 3 इतर जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे। ही घटना 10 मे रोजी उघडकीस आली। मृत महिलेचे नाव शारदा उर्फ पूजा कपिल बागोल, वय वर्ष 38, राहणार प्लॉट नंबर 15 ब, साई शिल्प वक्रतुंड विहार, वलवाडी, देवपूर, धुळे असं आहे। पोलीस तपासात असं समोर आलं आहे की आरोपी पती कपिल बाळू बागोल, वय वर्ष 43, याने इतर 4 जणांच्या मदतीने पूजाला जबरदस्तीने पकडून तिच्या हातावर व पायावर दाब देत कीटकनाशकाचं इंजेक्शन दिलं। इंजेक्शन दिल्यानंतर पूजाच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि ती वेदनांनी तडफडू लागली। तरी सुद्धा पती कपिलने तिला मदत केली नाही आणि तिचा मृत्यू होईपर्यंत ती तडफडत राहिली। मृत्यूनंतर तिचा मृतदेह प्रथम एका खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला। पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झालं की पूजाला जबरदस्तीने कीटकनाशकाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं। तिच्या हातावर व तोंडावर इंजेक्शनचे काळे निळे डाग होते। या प्रकरणात पूजाचा भाऊ भूषण शिवाजी महाजन, वय वर्ष 35, राहणार भोसले पार्क, कोठळी रोड, भडगाव, जिल्हा जळगाव यांच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात आरोपी कपिल बाळू बागोल, सासरे बाळू बुधा बागोल, सासू विजया बाळू बागोल, ननंद रंजना धनुष माळी आणि कपिलची प्रेयसी प्रज्ञा महेश कर्डिले, राहणार शनी मंदिराजवळ, वाडो भोकर रोड, देवपूर, धुळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 103(1), 85, 115(2), 351(2), 3, 352, 49, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। तक्रारीनुसार आरोपी कपिल बागोल मृत पूजावर माहेरून प्लॉट खरेदीसाठी 2 लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत होता। त्यामुळे तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता। याच दरम्यान पूजाला आपल्या पतीचे प्रज्ञा कर्डिले सोबत असलेल्या अवैध संबंधाची माहिती मिळाली आणि तिने त्याला विरोध केला। त्यामुळे सासरे, ननद आणि प्रज्ञाने कपिल व त्याच्या आईला उचकवलं आणि अखेर त्यांनी मिळून पूजाची हत्या केली। माहितीनुसार कपिल बागोल BA उत्तीर्ण असून तो सैन्यात लिपिक पदावर कार्यरत आहे। त्याची पत्नी पूजा BSc BEd होती। वर्ष 2010 मध्ये दोघांचा विवाह झाला होता आणि त्यांना 9 वर्षांची मुलगी व 7 वर्षांचा मुलगा आहे। दुसरीकडे प्रज्ञा BSc व MBA आहे। कपिल आणि प्रज्ञाचे कॉलेजपासूनच प्रेमसंबंध होते। प्रज्ञाचा विवाह 2007 मध्ये झाला होता आणि तिच्या 2 मुली आहेत, 17 व 13 वर्षांच्या। सध्या तिचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे। अलीकडेच कपिल आणि प्रज्ञा पुन्हा एकत्र आले आणि लॉजमध्येही भेटू लागले, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या अमानवीय घटनेमुळे परिसरात हळहळ व संतापाचं वातावरण आहे। प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईनाथ तळेकर करत आहेत। मी राहणार बळगाव। माझ्या बहिणीचा खून झालेला आहे। माझे जे बहिणीचे मिस्टर होते ते इथं होते आर्मीमध्ये, धुळ्याला राहता, धुळ्याचे राहणारे आहेत ते। छेडखानी करत होते, पैशांची मागणी करत होते, मारहाण केली, मर्डर केला। तसेच 1 वर्षापासून मारहाण करत होते आणि आम्ही महिला याच्यात केस बी केली आणि प्लस पोलीस डिपार्टमेंटने बी केस केली, त्यांच्या याच्यात बी केस केली। त्यांचं नाव काय आहे ते आता सध्या कुठं होते? आर्मीमध्ये आता ते सागरला आहेत सध्या। 6 महिने त्यांची रिटायरमेंटला बाकी आहे। त्यांचं नाव आहे कपिल बाळू बागुल, राहणार धुळ्याचे। तुमच्या बहिणीला किती मुलं आहेत? 2 मुलगा आहेत, 1 मुलगी 1 मुलगा आहे। ते आता तुमच्या ताब्यात आहे का? नाही, त्यांच्याकडे आहे। नमस्कार, मैं तुषार देवरे, सहायक पुलिस निरीक्षक पश्चिम देवपुर पुलिस स्टेशन धुले। पश्चिम देवपुर पुलिस स्टेशन धुले अंतर्गत वलवाड़ी इलाके में वक्रतुंड सोसाइटी है। वहाँ कपिल बागुल उसके परिवार के सह रह रहा था। उसके विवाह बाह्य संबंध होने के कारण उसकी पत्नी पूजा बागुल और उसमें हमेशा झगड़े होते थे। उस कारण उसको हमेशा खत्म करने के लिए 29 मई को, गुरुवार को दोपहर को 3 बजे उसने पेस्टिसाइड उसको इंजेक्ट करके और उसके सर को कुछ तो चीज मार के गंभीर दुखापत करके उसके मृत्यु कारणीभूत हुआ है। उसके वजह से उसका भाई भूषण महाजन, उनके फिरियाद से पश्चिम देवपुर पुलिस स्टेशन गुना रजिस्टर नंबर 195/25 भारतीय न्याय संहिता 103(1) अन्वय गुना दाखिल हुआ है। सदर गुने में आरोपी कपिल बागुल, विजया बागुल, प्रज्ञा कर्डिले, बाळू बागुल ये इत्यादि अटकित है। धन्यवाद।